मसाले पदार्थाची खसखस याचे अनेक फायदे आहेत. खसखस औषधी गुणधर्मांनी पूर्ण असते. खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास व अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. याशिवाय खसखस खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं जाणवते, यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. तसेच आपल्याला काही जखम झाली असेल तर वेदना कमी करण्याचे गुणधर्म खसखसमध्ये असतात. जे त्याचप्रमाणे पाठदुखी किंवा सांधेदुखीपासून आराम करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे खसखशीमध्ये डाएटरी फायबरचा एक चांगला सोर्स असल्यामुळे खसखस पचनक्रिया चांगली करण्यास मदत होते. तसेच इजॅक्युलेशनची नियमितता वाढवून बद्धकोष्ठता रोखण्यास मदत मिळते. यातील आढळणारे डाएटरी फायबर हेल्दी गट बॅक्टेरियाच्या विकासाला देखील अधिक प्रोत्साहन देते. त्यामुळे पोटासंबंधीचा त्रास असल्यास त्यापासून आपल्याला सहज सुटका मिळवून देते. त्याचप्रमाणे तुम्हाला झोपेची समस्या येत असेल तर खसखस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वास्तविक अनेक वर्षांपासून खसखसचा वापर झोपेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी करण्यात येतो. यामध्ये डोकं शांत ठेवण्याचे गुण असून झोपेत सुधारणा होते. त्याचप्रमाणे अनिद्रा समस्या दूर करण्यास मदत मिळते. खसखसमध्ये सॅच्युरेटेड फॅट असून हृदयाशी संबंधित त्रास कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. यामध्ये असणारे पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहते आणि हृदयावर जोर येत नाही. खसखशीमध्ये ओमेगा-6 असते. त्याचप्रमाणे अनेक घटक आढळून येतात, जे डोक्यातील ओपिओइड्स रिसेप्टरला बांधून ठेवतात आणि शरीरातील त्रासापासून सुटका मिळवून देतात. शरीरात कुठेही दुखत असेल तर खसखस खाल्ल्याने त्यापासून सहज सुटका होते. त्याचबरोबर आपण थोडी खसखस घेऊन ती पाण्यात टाकून उकळून घेऊन थंड झालं प्यायला दिलं तर दुखणे कमी होण्यास मदत होते. खसखशीमध्ये व्हिटॅमिन व मिनरल्स असून ते एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. तुमच्या डाएटमध्ये याचा तुम्ही समावेश करू शकता. याचा शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि हाडांना अधिक मजबूती देण्यात याचा उपयोग होतो. मजबूत हाडांसाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या व्यस्त जीवनात सांधेदुखीची समस्या सामान्य झाली. पूर्वी ह्या समस्या वृद्धांना भेडसावत असे. आजकाल मात्र तरुणांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व व्यस्त जीवनशैली त्यामागचे कारण आहे. अन्नाचे आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होत आहेत. कधीकधी वेदना इतक्या वाढतात की चालणेही कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खसखस खाऊ शकता. त्याचप्रमाणे खसखस खाल्ल्याने हाडांच्या दुखण्यामध्ये खूप आराम मिळतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात यासारख्या गंभीर समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते केवळ वेदना कमी करत नाही तर हाडांचे नुकसान टाळते. यामध्ये मॅग्नीजची चांगली मात्रा आढळते, जी प्रोटीन कोलेजन बनविण्यास मदत करते. हे कोलेजन हाडांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. श्वासासंबंधी काही समस्या असेल किंवा तोंडाची दुर्गंधी येत असेल तर आपण खसखस खाऊ शकता किंवा खसखसचे चूर्ण कोमट पाण्यात टाकून थंड झालं ते पाणी प्या. श्वसनासंबंधी समस्यांपासून आपल्याला सहज सुटका मिळू शकते. त्याचप्रमाणे महिलांमध्ये पुनरुत्पादन सुधारते. वंश पुढे नेण्यासाठी जीवांना जन्म देणे म्हणजे जनन किंवा पुनरुत्पादनासाठी खसखस महिलांना एक वरदान ठरू शकते. खसखस पावडर वापरण्यासाठी खसखस स्वच्छ धुवून घ्या. ओल्या कपड्याने पुसा. थोडे गरम करा आणि पावडर बनवा. हे तुम्ही थंडाई पूड किंवा गरम मसाल्यात घालू शकता.